जून रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर छाया नागनाथ दगडे यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड जिल्हा सातारा यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा अहिल्या रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रूपनवर, श्री श्री रविशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, अहिल्यादेवी ट्रस्ट कराडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण खुले सभागृह कराड येथे देण्यात आला। डॉक्टर छाया नागनाथ दगडे आणि पती डॉक्टर नागनाथ दगडे यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरीब रुग्णांवर उपचार करून हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे। डॉक्टर छाया दगडे यांचे सामाजिक जीवनातील कार्य मोठे असून वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यस्तरीय महिलांचे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, मोफत वैद्यकीय रक्तदान शिबिराचे आयोजन त्या करतात। त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुख्यत्वे स्त्री वंध्यत्वावर होमिओपॅथिक उपचार केले जातात। या माध्यमातून हजारो रुग्णांना मातृत्व मिळाले आहे। डॉक्टर छाया दगडे या होमिओपॅथिक डॉक्टर्स संघ महाराष्ट्र राज्य सदस्य आहेत। या पुरस्काराबद्दल CCH नवी दिल्लीचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण भस्मे, राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार रामभाऊ सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार नाना पाटील, भाजप सोलापूर किसान मोर्चाचे सरचिटणीस वसंतराव गायकवाड, भाजप डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे, MCAचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड, निमाचे डॉक्टर TR कदम, माळशिरस तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे संस्थापक डॉक्टर सुनील वरळे, मनसे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अजय तायडे, MCHचे अध्यक्ष डॉक्टर विलास हरपळे, निमा संघटना माळशिरस तालुका उपाध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन गायकवाड, डॉक्टर रुपाली पराडे पाटील, डॉक्टर आरती पोफळे आणि परिसरातील सर्व डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे।